Hello everyone. Anekant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati. Myself, Mr. Prashant Devidas Pawar. In this session of 11th Science Mathematics paper number 2nd, we study chapter Complex Numbers. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये जो पार्ट स्टडी केलाय तो आपण थोडक्यात डिस्कस करूयात. फर्स्ट पॉइंट होता सो मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स अँड इट्स प्रॉपर्टीज, अँड सेकंड वन डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स अँड इट्स प्रॉपर्टीज. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जो पार्ट येतोय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स हा पार्ट स्टडी केलाय. त्याच्यावरची एक्झाम्पल्स जी सोडवायची होती ती आपण प्रॉपर्टीजच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेली आहेत आणि या लेक्चरला आपण याच्यावरची काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. पहा, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवरची आपण काही एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल जो आहे, फाइंड ए अँड बी इफ ए प्लस आय बी इंटू 1 प्लस आय इज इक्वल टू 2 प्लस आय. या ठिकाणी हे एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला दोन मेथडनी सोडवता येईल. एलएचएस दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक कॉम्प्लेक्स नंबर मिळेल. तो कॉम्प्लेक्स नंबर आणि आरएचएस चा कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वेट करा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आणि तुम्हाला ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळतील. किंवा दुसरी जी मेथड मी आता दुसऱ्या मेथडनी सोडवून देणार आहे ते कशा पद्धतीनं, आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत म्हणून मी ए प्लस आय बी हा जो पार्ट आहे किंवा कॉम्प्लेक्स नंबर आहे तो एलएचएस ला ठेवतो आणि सेकंड जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आरएचएस ला नेणार आहे. मग सेकंड जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आरएचएस ला नेण्यासाठी त्यांनी डिवाइड केला पाहिजे दोन्ही साईडला. मग इकडे एलएचएस ला तो कॅन्सल होईल, आरएचएस ला 2 प्लस आय अपॉन 1 प्लस आय होईल. सोल्युशन ए प्लस आय बी इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 1 प्लस आय आला. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन करायची आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबरची जर डिव्हिजन करायची असेल तर डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला पाहिजे. सो डिनॉमिनेटरचा जो कॉन्जुगेट आहे तो आहे 1. इथे कॉम्प्लेक्स नंबर आहे 1 प्लस आय, तर याचा कॉन्जुगेट म्हणजे इमॅजिनरी पार्टची साइन चेंज केली पाहिजे. प्लस 1 इमॅजिनरी पार्ट आहे तर त्याचा साइन काय चेंज होतो, -1 होईल. म्हणजे 1 मायनस आय येणार आहे. सो 1 मायनस आय ने न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. इथे केला पहा, 1 मायनस आय ने न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलाय. आता न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन करूया. 2 ने 1 मायनस आय ला मल्टिप्लाय करायचा, आय ने पण 1 मायनस आय ला मल्टिप्लिकेशन करायचा आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी आहे तर आपण हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो. अदरवाइज ए झेड इंटू झेड बार आहे म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये देखील हे लिहू शकतो. तर आता मी इथे सॉल्व्ह करतोय. 2 ने 1 मायनस आय ला मल्टिप्लाय करा पहिल्यांदा. सो 2 इंटू 1 2 आला, 2 इंटू मायनस आय -2 आय आला, आय इंटू 1 प्लस आय आला, आय इंटू मायनस आय इट गिव्स मायनस आय स्क्वेअर. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला पुटअप केली पाहिजे. आय स्क्वेअर म्हणजे -1 आहे हे माहिती आहे. मग मायनस ऑफ -1 म्हणजे +1 येणार न्यूमरेटरला पण या ठिकाणी आय स्क्वेअरच्या जागी आणि डिनॉमिनेटरला पण या ठिकाणी +1 येणार. ओके, आणि 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे काय मिळेल, 2 ॲज इट इज -2i प्लस आय आणि मायनस आय स्क्वेअर म्हणजे +1. त्यानंतर 1 स्क्वेअर इज 1 मायनस आय स्क्वेअर मीन्स +1 आहे. मग आता सिम्प्लिफाय करा. 2 प्लस 1 प्युअरली रिअल पार्ट आहे ते ऍडिशन करूया त्यांची. 2 प्लस 1 येणार आहे 3 आणि -2i प्लस आय इट गिव्स -i डिवायडेड बाय 1 प्लस 1 इज 2. सो 3 -i अपॉन 2. आता आपल्याला या ठिकाणी ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा सेपरेटली फाइंड आउट केला पाहिजे. मग त्यासाठी ए प्लस आय बी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे सेपरेट लिहूयात. हे कसं लिहायचं पहा, 3/2 प्लस ब्रॅकेट मध्ये -1/2 आय. नाव फ्रॉम दिस
can find here, or we can write a is nothing but 3 by 2 and b is nothing but here minus 1 by 2 by equality of two complex numbers. इथे इक्वल टू साइन दिसते तुम्हाला, तर i a प्लस आय बी LHS ला आहे, इकडे RHS ला पण a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये नंबर आहे. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील, जर त्यांचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील तर. मग इक्वल आहेत म्हणजे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल होतात. तो सो a इज इक्वल टू 3 by 2 येणार आहे आणि b इज इक्वल टू मायनस 1 by 2. ओके, अशा पद्धतीनं आपण a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. सेकंड एक्झाम्पल पाहूया. Express 1 plus 2i into minus 2 plus I in the form of a plus ib. State the values of a and b. ओके, तर या ठिकाणी दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन पाहिला. आता इथे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन करूयात. कशा पद्धतीने करायचं, लेट अस कन्सिडर एक्झाम्पल 1 plus 2i into minus 2 plus I, आणि तो एक्सप्रेस करायचा a प्लस आय बी ला. कॉम्प्लेक्स नंबर मिळेल आणि तो मिळाल्यानंतर आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू लिहायची आहेत. मग आता मल्टिप्लिकेशन करताना 1 ने पहिल्यांदा या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावा लागेल आणि 2i ने पुन्हा या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावा लागेल. मल्टिप्लिकेशन करतोय मायनस 2 प्लस आय, 1 इंटू मायनस 2 मायनस 2, 1 इंटू आय आय, 2i into minus 2 minus 4i, 2i into I 2i square. So आता पहा minus 2 minus 3i, I minus 4i minus 3i plus 2i square. It is I square means minus 1. So minus 1 into 2, so it is minus 2. Minus 2 minus 2 म्हणजे minus 4 येणार आहे. minus 4 minus 3i. ओके, आता हा मायनस 4 मायनस 3i हा आपल्याला a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. तो कसा लिहायचा, a इज मायनस 4 प्लस मायनस 3 इंटू आय प्लस मायनस, हा मायनस होईल म्हणजे मायनस 3 होणार आहे. तो आता आपल्याला हा a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहिता आला. तर a प्लस आय बी असेल तर आपण a आणि b च्या व्हॅल्यू लिहू शकतो. सो by equality of complex numbers we have a is equal to minus 4 and b is equal to minus 3. अशा पद्धतीनं आपण a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. थर्ड एक्झाम्पल पाहूया. एक्सप्रेस 2 plus I upon 3 minus I into 1 plus 2i in the form of a plus ib. पहा या ठिकाणी a plus आय बी मध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे आणि नंतर स्टेट दी व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी म्हटले. पुन्हा विद्यार्थी मित्र, जर सोल्युशन कन्सिडर करायचा झाला तर या ठिकाणी 3 कॉम्प्लेक्स नंबर दिसत आहेत. तर 2 कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला आहे म्हणजे ते सॉल्व्ह केल्यानंतर एक कॉम्प्लेक्स नंबर मिळेल आणि न्यूमरेटरला एक कॉम्प्लेक्स नंबर जो दिला आहे त्याला या दुसऱ्या मल्टिप्लिकेशनने डिवाइड करायचं आहे म्हणजे 2 कॉम्प्लेक्स नंबरचा पुन्हा डिव्हिजन करावा लागेल. आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही प्रोसेस कंप्लीट करायची आहेत या एक्झाम्पल मध्ये. तर पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन ही प्रोसेस कंप्लीट करूया डिनॉमिनेटरची. पहा 2 प्लस आय असाच ठेवलाय न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरकडे कॉन्सन्ट्रेशन करा. 3 इंटू 1 3, 3 इंटू 2i, सो 6i मायनस आय इंटू 1 मायनस आय इंटू 2i, सो मायनस 2i स्क्वेअर. पुन्हा आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1 आहे. सो मायनस 2 मायनस 1 म्हणजे प्लस 2 आला. प्लस 2 प्लस 3 म्हणजे 5 आणि 6i मायनस आय म्हणजे प्लस 5i. सो याच्यावरून 5 प्लस 5i. ओके, 2 प्लस आय न्यूमरेटर तसाच, डिनॉमिनेटर फक्त सॉल्व्ह करतोय सध्या आपण. 5 प्लस 5i आला. मग आता 2 कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन आला या ठिकाणी. पुन्हा जर 2 कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन असेल तर आपल्याला डिव्हिजन सॉल्व्ह करण्यासाठी डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावा लागतो. तर मग इथे डिनॉमिनेटरला 5 प्लस 5i कॉम्प्लेक्स नंबर आहे. याचा जो कॉन्जुगेट आहे तो येणार आहे 5 मायनस 5i.
त्यांनी आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. म्हणजे 2 + i अपॉन 5 + 5i इंटू 5 - 5i अपॉन 5 - 5i. सो मग जर मल्टिप्लाय केला तर काय येईल पहा. न्यूमरेटरला 2 + i इंटू 5 - 5i आहे, मल्टिप्लिकेशन करता येईल 2 ने अगोदर नंतर i ने, आणि त्यानंतर इथे डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करताना z इंटू झेड बार आहे. जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट हा यांचा मल्टिप्लिकेशन आपण करतो तेव्हा डायरेक्टली आन्सर आपल्याला a² + b² च्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. तर हे प्रत्येक एक्झाम्पलला डायरेक्टली लक्षात ठेवा. तर a आहे 5, b आहे 5, तर याचा स्क्वेअरची ॲडिशन लिहायची डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लिकेशन z इंटू झेड बार असेल तर. मग कशा पद्धतीनं करता येईल मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 5 - 5i म्हणजे 2 इंटू 5 इज 10, पुन्हा 2 इंटू -5i म्हणजे -10i, 10 - 10i आला. i इंटू 5 - 5i म्हणजे i इंटू 5 इज 5i and i इंटू -5i मीन्स -5i². डिनॉमिनेटर पहा a² + b² आहे म्हणजे 5² + 5², राईट. आता पुढे हे z इंटू झेड बार साठी प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने यूज करायचं. ठीक आहे. आता i² ची व्हॅल्यू -1 पुटअप करा म्हणजे -5 इंटू -1 या ठिकाणी +5 येणार आहे. सो +5 + 10 सो इट इज 15 आणि -10i + 5i मीन्स 5i अपॉन 5² इज 25, 5² इज 25, सो 25 + 25 मीन्स 50. आता इथे पुन्हा आपल्याला सेपरेशन करावं लागेल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं. तर या ठिकाणी 15/50 लिहिता येईल आणि -5/50i सेपरेट लिहिलं. तर आता पुन्हा आपल्याला a + ib च्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर इथे डिवाइड करता येईल 5 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीकडे a आणि b च्या ठिकाणी. तर पहा 5 ने डिवाइड केला तर 5 3 जा 15 आणि 5 10 जा 50 येतं. सो 3/10 प्लस मायनस ॲज इट इज 5 1 जा 5 अँड 5 10 जा 50. सो इट इज -1/10 आला. 3/10 प्लस -1/10 इंटू i. सो या ठिकाणी हे a + ib च्या फॉर्ममध्ये मिळाला. आता बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर a इज इक्वल टू 3/10 आला, b इज इक्वल टू -1/10 आला. अशा पद्धतीनं हे थर्ड एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवर एक्सप्रेस 1 + i अपॉन 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर इन द फॉर्म ऑफ a + ib अँड स्टेट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. ओके. पुन्हा इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आणि a + ib मध्ये कन्वर्ट करायचंय. एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. 1 + i अपॉन 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी a अपॉन b रेस टू m असेल तर a रेस टू m अपॉन b रेस टू m लिहिता येतो. आता इथे a अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे a² अपॉन b² लिहिलं पहा. सो 1 + i ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करूया. एक्सपान्शन करूया म्हणजे a² + 2ab + b². याचा अर्थ 1² + 2 1 इंटू i म्हणजे 2i प्लस b² म्हणजे i² अपॉन द सेम वे a² इज 1² मायनस 2ab 2 इंटू 1 इंटू i म्हणजे 2i प्लस i² अगेन. ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय करा. i² ची व्हॅल्यू -1 येते. अशा पद्धतीनं i² ची व्हॅल्यू जर -1 पुटअप केली की 1 + 2i i² ला -1 पुटअप केला 1² इज 1 minus 2i and i² is -1. नाव या ठिकाणी आता आपण हा +1 आणि -1 हे दोन्ही कॅन्सल होतील. +1 -1 +1 -1 कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2i अपॉन -2i मिळेल. 2i अपॉन -2i म्हणजे -1, राईट. 2i पुन्हा कॅन्सल होणार आहे म्हणजे या ठिकाणी -1 आन्सर येईल.
सो आता -1 जो आहे तो a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. सो हा प्युअरली रिअल पार्ट आहे, म्हणजे हा a आहे. तर b आपल्याला मिळवण्यासाठी तो 0i घेतला पाहिजे. -1 प्लस 0 इंटू आय इज इक्वल टू a प्लस आय बी. मग बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण a ची व्हॅल्यू -1 लिहू शकतो आणि b ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 अशा पद्धतीने लिहिता येईल. ओके, तर ह्या दिलेले एक्झाम्पल आपण a प्लस आय बीला एक्सप्रेस केलं आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. याचप्रमाणे express the following in the form of a plus ib and state the values of a and b. इथे विद्यार्थी मित्रो एक फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, सेकंड कॉम्प्लेक्स नंबर. आता हा कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये दिलेला नाहीये, पण तो कन्वर्ट करावा लागेल. आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा, म्हणजे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन सगळं सिम्प्लिफाय करायचं एका एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, सॉल्व्ह करूयात आपण. लेट अस कन्सिडर गिव्हन एक्झाम्पल -√5 प्लस 2 √-4a. √-4 हा कसा लिहायचा आपण शिकलेला आहे ते. तर √-1 म्हणजे आय लिहिता येतो आणि 4चा स्क्वेअर रूट हा 2 येतो, म्हणजे 2i लिहिता येईल या ठिकाणी. सो मायनस अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल कन्सिडर केलं. बघा 2 ॲज इट इज √-4 ला 2i लिहिला, +1 ॲज इट इज मायनस ॲज इट इज √-9 जो आहे त्याला 9चा स्क्वेअर रूट 3 येतो आणि √-1 मीन्स आय, सो इट इज 3i. प्लस इथे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे फर्स्ट त्याचा सेकंड हा कॉन्जुगेट आहे. 2 + 3i आणि 2 - 3i म्हणजे a² + b² हे लिहिता येईल इथे. सो a² a म्हणजे 2, b म्हणजे 3 आहे. सो a² + b² 2² + 3² लिहिला पहा. सिम्प्लिफाय करूयात. -√5 ॲज इट इज प्लस 2 × 2 सो 4i ॲज इट इज +1 ॲज इट इज -3i लिहिला आणि प्लस 2² इज 4, 3² इज 9, 9 + 4 gives 13. ओके, आता रिअल पार्ट कोणकोणते आहेत पहा आणि इमॅजिनरी पार्ट कोणकोणते आहेत या ठिकाणी. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ज्यावेळेस आपण कन्सिडर करतोय तर हा 4i आणखी -3i हे दोन्ही इमॅजिनरी नंबर्स आहेत. -√5 आणि 13 हे तिन्ही ॲडिशन करावी लागेल. तर पहा 1 + 13 इज 14, -√5 ॲज इट इज प्लस 4i - 3i मीन्स i, 1i म्हणजेच i. ठीक आहे, आता हे कसं लिहिता येईल या ठिकाणी. रिअल पार्ट या दोघांची तर आता ॲडिशन करू शकत नाही आपण किंवा सबट्रॅक्शन करू शकत नाही. कसं लिहायचं हे याच पद्धतीने लिहायचं. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 14 - √5 प्लस इथे i सोबत 1 नाही आहे म्हणजे 1i इज इक्वल टू a + ib. a इज नथिंग बट 14 - √5 and b is nothing but 1. अशा पद्धतीनं बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर a + ib मध्ये आपण कन्वर्ट केला आता पहिल्यांदा. आणि सेकंड सांगितलं त्यांनी की स्टेट व्हॅल्यूज ऑफ a and b. मग बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर नुसार आपण a ची व्हॅल्यू 14 - √5 आणि b ची व्हॅल्यू ही 1 अशा पद्धतीनं लिहू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवरची बरीचशी एक्झाम्पल सोडवलेली आहेत. तर याच्यानंतर आपण एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, ती म्हणजे पॉवर्स ऑफ आय, दॅट इज i⁻n. ओके, आता लक्ष द्या की पॉवर्स ऑफ आय, याच्यामध्ये पॉवर म्हटला की आपल्याला इंडेक्स हा लक्षात येतो. तर इंडेक्स जो काही असणार आहे तर इथे मी n इंडेक्स घेतलाय आयचा. ओके, पहा पहिल्यांदा कन्सिडर करूया आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय येते. लेट अस कन्सिडर वी हॅव √-1 म्हणजे आय येतो, म्हणजेच आय ची व्हॅल्यू येते √-1. मग आय ची व्हॅल्यू √-1 येते म्हणजे आयचा इंडेक्स किंवा पॉवर या ठिकाणी 1 आहे, काहीच नसणार आहे म्हणजे 1 असणार आहे. मग आता याचा स्क्वेअर जर केला
तर आय चा पॉवर झाला इंडेक्स झाला 2. ओके, आय स्क्वेअर इज इक्वल टू किती आला -1. राईट, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 हे माहिती आहे आपल्याला. पण आता याच्या पुढे जाऊन जर इंडेक्स 2च्या पुढचा म्हणजे 3, 4 अँड सो ऑन असे जर इंडेक्स दिले असतील तर त्यांच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या यासाठी आपल्याला हा कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे. मग I⁻³ पाहूया काय येतं. I⁻³ जो आहे तो अशा पद्धतीने लिहिता येईल I × I² म्हणजे 1 + 2 हा 3 येतो. इंडेक्सची ॲडिशन होते तर 1 + 2 या ठिकाणी 3 येणार आहे म्हणजे I × I². मग आता पहा I² म्हणजे -1 माहिती आहे. -1 जर पुटअप केला तर या ठिकाणी -1 × I म्हणजे मायनस आहे. तर आपण I³ ची जागी किंवा I³ ची व्हॅल्यू ही -I येते असं कन्सिडर करू शकतो. आता I⁻⁴ पाहूया. I⁻⁴ जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल I² × I². ओके, I² ची व्हॅल्यू आहे -1, I² ची व्हॅल्यू पुन्हा -1, -1 × -1 इट गिव्स +1. हे प्रॉपर तुम्ही लक्षात ठेवा. I⁻⁴ हा पार्ट जो आहे इंडेक्स जर 4 असेल तर हे 1 येतं. हे खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, हे त्यानंतर आता पहा I⁻⁴ च्या पुढे जर कन्सिडर केला इंडेक्स आपण तर काय होईल. नाउ फॉर I⁻n if n is positive integer and n is greater than 4. बघा, जर I⁻n मध्ये n जर पॉझिटिव्ह इंटीजर असेल म्हणजे आणि कसा पाहिजे तो n is greater than 4 म्हणजे n हा इंडेक्स जो आहे हा तो जर 4 पेक्षा ग्रेटर असेल तर काय करायचं. मग असंच प्रत्येक वेळेस व्हॅल्यू काढत जायची का आपल्याला. नाही, तर आपण त्याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला तयार केलेला आहे. तर तो काय जनरल फॉर्म्युला आहे तो पाहूयात. बघा, वी डिव्हाइड n बाय 4. ओके, कधी जर n हा ग्रेटर दॅन 4 असेल तर आपण काय करणार आहोत. वी डिव्हाइड n बाय 4 देन ऑब्टेन कोशंट m अँड रिमाइंडर r. आपण जेव्हा एखाद्या नंबरला डिव्हाइड करतो त्यावेळेस आपल्याला कोशंट मिळणार आहे म्हणजे भागाकार मिळणार आहे आणि रिमाइंडर पण मिळणार आहे म्हणजे बाकी मिळणार आहे. तर या ठिकाणी 4 ने जेव्हा आपण डिवाइड करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला कोशंट मिळेल तो m कन्सिडर करूया आणि रिमाइंडर मिळेल तो r कन्सिडर करूया. इंडेक्स हा 4 पेक्षा मोठा असेल तर पहिल्यांदा 4 ने डिवाइड करायचे. ठीक आहे, ओके. आता आपण ज्या वेळेस 4 ने डिवाइड करू त्यावेळेस रिमाइंडर काय येईल. तर रिमाइंडर येणार आहे एक तर 0 येईल. 4 ने कंप्लीट भाग गेला किंवा डिवाइड केलं तर 0 येईल, अदरवाइज 1 येईल, 2 येईल, 3 येईल. ओके, पण 4 येणार आहे का. 4 आणि 4 पेक्षा ग्रेटर रिमाइंडर येणार नाही. याचाच अर्थ 0, 1, 2, 3. समजा 40 नंबरला 4 ने डिवाइड आपण केला तर 0 रिमाइंडर येईल. 41 ला 4 ने डिवाइड केला तर 1 रिमाइंडर येईल, बाकी 1 राहील. पुढे 4 ने 42 ला डिवाइड केला तर रिमाइंडर 2 येईल. 4 ने 43 ला डिवाइड केला तर 3 रिमाइंडर येईल आणि 44 ला जर 4 ने डिवाइड केला पुन्हा रिमाइंडर 0. म्हणजे याचा अर्थ असा आहे की रिमाइंडर मिनिमम 0 आणि मॅक्झिमम 3 मिळणार आहे. ओके, तर रिमाइंडर जो मिळणार आहे तो लक्षात ठेवायचा आपल्याला. एक तर 0, 1, 2 नाहीतर 3. सो हा n कसा लिहिता येईल. 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 इंटू जो काही कोशंट येणार आहे तो लिहिता येईल प्लस रिमाइंडर. अशा पद्धतीने लिहिता येतं. n ला जर 4 ने आपण डिवाइड केला तर n कसा लिहिता येतो. n च्या जागी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 4m + r. m इज कोशंट अँड r इज रिमाइंडर. इथं लिहिलंय पहा r लाईज बिटवीन 0 to 3 म्हणजे r इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे 0 to 3 मध्ये r ची व्हॅल्यू येणार आहे. राईट, रिमाइंडर येणार आहे. मग आता रिमाइंडरवर सगळा आन्सर डिपेंड आहे. तर पहा आता n इज इक्वल टू 4m + r आलाय. मग मी यांच्या जागी इथे
4m प्लस आर ठेवतोय म्हणजे काय येईल आय रेस टू एन इज इक्वल टू आय रेस टू 4m प्लस आर. ओके, इज इक्वल टू आय रेस टू 4m इंटू आय रेस टू आर आला. स्प्लिटअप केलं, ऍडिशन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन होतो इथे. ठीक आहे, मग आता बाय लॉज ऑफ इंडायसेस. ओके, आता पहा आय रेस टू 4m जो आहे तो अशा पद्धतीने लिहिता येईल आय रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू m इंटू आय रेस टू आर ॲज इट इज. मग आय रेस टू 4 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 लिहिली. मग 1 रेस टू m म्हणजे पुन्हा 1च येणार आहे. 1 रेस टू एनी नंबर इज इट गिव्स 1. आय रेस टू आर ॲज इट इज, सो आय रेस टू आर म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे 4 पेक्षा ग्रेटर जर आयचा इंडेक्स असेल तर आपण त्या इंडेक्सला 4 ने डिवाइड करायचंय. रिमाइंडर काय येतो ते लक्षात घ्यायचंय आणि आय रेस टू एन म्हणजे आय रेस टू आर लिहायचंय. इट्स व्हेरी सिम्पल. मग आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत. रिमाइंडर जर 0 आला तर आन्सर येणार आहे 1. रिमाइंडर जर 1 आला तर त्या ठिकाणी आय येणार आहे. रिमाइंडर जर 2 आला तर त्या ठिकाणी -1 आन्सर येईल आणि रिमाइंडर जर 3 आला तर त्या ठिकाणी आन्सर येणार आहे -i. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला जनरल फॉर्म्युले तयार करता येतील. ते म्हणजे पहा, इन जनरल वी कॅन से दॅट आय रेस टू 4n. या ठिकाणी रिमाइंडर काय 0 आहे म्हणजे आन्सर काय आला डायरेक्टली 1. रिमाइंडर जर 1 असेल म्हणजे 4n प्लस 1 येणार आहे. रिमाइंडर जर 1 आला तर इज इक्वल टू आय रेस टू 4n इंटू आय रेस टू 1 म्हणजे आय आला पहा. ओके, आय रेस टू 1 म्हणजे आय. त्यानंतर रिमाइंडर जर 2 आला तर आय रेस टू 4n प्लस 2 इज इक्वल टू आय रेस टू 4n इंटू आय स्क्वेअर. म्हणजेच रिमाइंडर 2 आला तर आय स्क्वेअर येणार आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती -1. आणि रिमाइंडर लास्टली जर 3 येत असेल तर आय रेस टू 4n इंटू आय रेस टू 3 इट गिव्स -i. म्हणजे लक्षात एवढंच ठेवायचं विद्यार्थी मित्र की रिमाइंडर 0 येतो, 1 येतो, 2 येतो आणि 3 येतोय. म्हणजेच इंडेक्सला 4 ने डिवाइड केल्यानंतर जर रिमाइंडर किंवा बाकी ही 0 येत असेल तर त्याचा आन्सर येणार आहे 1. आणि रिमाइंडर जर 1 येत असेल तर त्याचा आन्सर येणार आहे आय. रिमाइंडर जर 2 येत असेल तर त्याचा आन्सर येणार आहे -1. रिमाइंडर जर 3 येत असेल तर त्याचा आन्सर येणार आहे -i. ठीक आहे, आता आपण याच्यावरची एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. फर्स्ट वन, आय रेस टू 35 इज इक्वल टू, इथे 4 नी डिवाइड करतोय. 4 नी डिवाइड जर केला तर आपल्याला रिमाइंडर किती येणार आहे पहा. 4 नी डिवाइड करा, 4 8 जा 32 म्हणजे इथं मी 32 प्लस 3 लिहिले पहा. हा 32 जो आहे तो 4 8 जा 32 आणि रिमाइंडर किती राहिला 3 राहिला पहा. हा रिमाइंडर खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी 3 हा रिमाइंडर आहे. इथे देखील हा 3 रिमाइंडर आहे. मग आय रेस टू 4n म्हणजे याचा आन्सर फक्त ऑब्झर्व केलं तरी आय रेस टू 3 येतं. हे मी स्प्लिटअप केलं पहा. आय रेस टू 4 इंटू 8 इंटू आय रेस टू 3 लिहिला. मग आय रेस टू 4 इंटू 8 म्हणजे आय रेस टू 4n ची व्हॅल्यू 1 आहे. मग आय क्यूब ची व्हॅल्यू किती येणार आहे. आय क्यूब ची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली ती म्हणजे -i. याचा आन्सर 1 आणि आय क्यूब ची व्हॅल्यू -i. मग 1 इंटू -i इट गिव्स -i. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आय रेस टू 93. आता या ठिकाणी 4 ने जर डिवाइड केला 93 ला डिवाइड करा. 4 2 जा 8 अँड अगेन 1 रिमेन्स हिअर, सो 1 3 4 3 जा 12 म्हणजे या ठिकाणी 23 इंटू 4 इट गिव्स 92 म्हणजे +1 रिमाइंडर राहिला पहा. बाकी किती राहिली 1 राहिली. मग 23 इंटू 4 हे 4n झालं आणि या ठिकाणी 1 रिमाइंडर आला. फक्त आपण ऑब्झर्व करायचं की रिमाइंडर किती आहे. या ठिकाणी रिमाइंडर किती आहे तो आहे 1. सो 1 आहे, बाकी 1 आहे म्हणून या ठिकाणी हे सेपरेशन करून घेऊया. पहा, आय रेस टू 4 इंटू 23 लिहिलं इंटू आय रेस टू 1. आय रेस टू 4n म्हणजे पुन्हा हे 1 येणार आहे. आय रेस टू 4 इंटू 23 आन्सर येणार आहे 1.
i⁻1 म्हणजे i, या ठिकाणी 1 into i इट गिव्स i. ठीक आहे, अशा पद्धतीने या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. फक्त रिमाइंडर किती येतो त्याच्यावरून व्हॅल्यूज पटपट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया याच पद्धतीनं. पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी i⁻888. आता हा जो नंबर आहे -888 तर तो निगेटिव्ह असल्यामुळं मी जर पॉझिटिव्हला कन्वर्ट करून घेतोय अगोदर, मग पॉझिटिव्हला कन्वर्ट करून घेण्यासाठी मला ते इंडेक्स हा डिनॉमिनेटरला नेला पाहिजे. मग a⁻m असेल तर 1/a⁻m लिहिता येतो. मग मी i⁻888 जर लिहायचा असेल तर तो मला डिनॉमिनेटरला घेतला पाहिजे 1/, म्हणजे पहा हा कसा लिहिता आला 1/i⁻888. मग याला आता 4 ने डिवाइड करा. 4 ने जर याला डिवाइड केला 888 ला तर रिमाइंडर किती येणार आहे 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 2 जा 8, दॅट इज 222. 4 into 222 म्हणजे कंप्लीट भाग जातो या ठिकाणी, म्हणजेच रिमाइंडर 0 येणार आहे. पहा 1/i⁻4 into 222 plus 0. मग आता रिमाइंडर 0 आला म्हणजे i⁻0 राहिला फक्त इथे, म्हणजेच रिमाइंडर जर 0 येत असेल तर आन्सर आपण 1 लिहितो. तर 1/i⁻4 into 222 into i⁻0, but i⁻0 is nothing but 1, and i⁻4 into 222, that is i⁻4n is 1 again. So 1/1 into 1 येणार आहे, म्हणजेच या ठिकाणी 1/1 into 1 म्हणजेच 1 आन्सर आलं. So i⁻888 आन्सर इज 1. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. फोर्थ वन 1/i⁻58. आता इथे ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, डिनॉमिनेटरला आहे पण पॉझिटिव्ह नंबर आहे. 4 ने डिवाइड करा. पुन्हा 4 ने जर डिवाइड केला तर 4 1 जा 4 आणि त्यानंतर 4 4 जा 16 येईल. सो 14 into 4 56 प्लस 2 येणार आहे. ठीक आहे, सो +2 हा रिमाइंडर आला पहा. 1/i⁻4 into 14 plus 2. आता हे कसं लिहिता येईल, स्प्लिटअप करून लिहा. पुन्हा i⁻4 into 14 into i² आला. 2 रिमाइंडर असल्यामुळं इथे सेपरेट करून घेतलं. आणि पुढे i⁻4 into n म्हणजे हे 1 येणार आहे फर्स्ट पार्ट, आणि i² म्हणजे -1. पहा i⁻4n is 1 and i² is -1. So 1/1 into -1, 1 into -1 is -1. So 1/-1 is -1. So आन्सर आला -1 या ठिकाणी. अशाच पद्धतीनं नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ i⁻49 प्लस i⁻68 प्लस i⁻89 प्लस i⁻110. विद्यार्थी मित्रो, आता जी आपण 3-4 एक्झाम्पल सोडवली त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की या पॉवर ऑफ आय या कन्सेप्टमध्ये n ला 4 ने डिवाइड केल्यानंतर जे काही रिमाइंडर मिळणार आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण रिमाइंडर वरूनच आपण आन्सर्स लिहिणार आहोत. तर मी सिम्प्लिफाय कसा करतोय पहा. 49 आहे, 68 आहे, 89 आहे, 110 आहे इंडेक्स. तर या सगळ्यांना आपण 4 ने डिवाइड करावं लागेल. सोल्युशन घेतोय. कन्सिडर द गिवन सम. सो व्हॉट वी गेट, सी हियर. रिमाइंडर प्रत्येकाला पहिल्यांदा 4 ने डिवाइड करून घेऊया. 49 ला 4 ने डिवाइड केला तर 4 into 12 इट गिव्स 48. 48 plus 1 म्हणजे 4 into 12 plus 1 येणार आहे. 1 रिमाइंडर आला. ठीक आहे, त्यानंतर i⁻68 आहे, याला 4 ने डिवाइड करा. सो 4 ने जर डिवाइड केला तर 17 into 4 68 येतं. 4 ने डिवाइड केला की 17 येतो. रिमाइंडर काय आला 0 आला या ठिकाणी. प्लस पुन्हा i⁻89 आहे. मग 89 ला 4 ने डिवाइड केला तर 88 plus 1 म्हणजे 89. सो 4 into 22 अशा पद्धतीने लिहिता येईल. प्लस 1 रिमाइंडर आला. या ठिकाणी 110 ला जर 4 ने डिवाइड केला तर 4 2 जा 8 and 4 7 जा 28. सो
108 येतं, म्हणजे 2 हा रिमाइंडर शिल्लक राहतो. ओके, आता या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ठिकाणी हा 1 इथे रिमाइंडर आलेला आहे, त्यानंतर 0 रिमाइंडर आलेला आहे, इथे देखील 1 रिमाइंडर आलाय आणि इथे 2 रिमाइंडर आलाय. झाला रिमाइंडर जर मिळाला आपल्याला तर आपल्याला आन्सर्स लिहिता येतील, कारण I⁴n हा प्रत्येक टर्म मधला फर्स्ट जो पार्ट आहे तो 1 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल I⁴ × 12 × I⁴ म्हणजे I, पुन्हा I⁴ × 17, I⁴ म्हणजे 1 येणार आहे, I⁴ × 22 × I⁴ म्हणजे I, I⁴ × 27 × I⁴ म्हणजे I² या ठिकाणी I⁴n च्या व्हॅल्यूज या 1 ठेवूयात, म्हणजे काय येईल पहा. I⁴n हे 1 इथे प्रत्येक ठिकाणी या हे जे नंबर्स आहेत I⁴ × 12, I⁴ × 17, I⁴ × 22, I⁴ × 27 याच्या जागी 1 पुटअप करता येईल, म्हणजे 1 × I, 1 as it is, 1 × I, and 1 × I² is -1. It is -1. मग विद्यार्थी मित्रो या ठिकाणी हा 1 आणि त्यानंतर हा -1 हे कॅन्सल होईल. I + I it gives 2I. So therefore the answer of the given example is 2I. Okay, next example पाहूया. पहा, simplify I⁵592 plus I⁵590 plus I⁵588 plus I⁵586 plus I⁵584 अपॉन पुन्हा त्याच पद्धतीनं काही टर्म्स आहेत I⁵582, I⁵580, I⁵578 plus I⁵576 plus I⁵574. हे जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित आपण तर आपल्याला एक लक्षात येईल विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी लार्जेस्ट इंडेक्स जो आहे न्यूमरेटरला तो आहे 592 आणि स्मॉलेस्ट आहे 584. इथे लार्जेस्ट आहे 582 आणि स्मॉलेस्ट आहे 574. विद्यार्थी मित्रो, हे एक्झाम्पल जे आहे ह्या प्रत्येकाची सेपरेट व्हॅल्यू काढायची काही गरज नाहीये, कारण सांगतोय या ठिकाणी I⁵584 हा इंडेक्स जो आहे तो या प्रत्येकामध्ये आहे. पहा इथे या सगळ्यातून तो कॉमन घेता येतो, आणि डिनॉमिनेटरला I⁵574 हा प्रत्येकातून कॉमन घेता येतो डिनॉमिनेटरला. तर आपण काय करूया, हे दिलेलं एक्झाम्पल आहे, मी पहिल्यांदा I⁵584 न्यूमरेटर मधून कॉमन घेतोय आणि डिनॉमिनेटर मधून I⁵574 कॉमन घेतोय, म्हणजे काय लिहिता येईल पहा. I⁵584 न्यूमरेटरला कॉमन घेतला, 592 minus 584 it gives 8, so I⁵8 आला, प्लस 592 minus 584, so it is 6, 588 minus 584 it is 4, 586 minus 584 2, 584 हा पूर्णच टर्म बाहेर आल्यामुळे इथं 1 आला डायरेक्टली. डिनॉमिनेटरला पण तसंच I⁵574 हा सगळ्यातून कॉमन घ्या, म्हणजे या ठिकाणी I⁵8 राहील, इथे I⁵6, इथे I⁵4 आणि इथे I⁵2 येणार, आणि लास्ट टर्म मधून पूर्ण कॉमन घेतल्यामुळं 1 येणार. आता जर आपण हे ऑब्झर्व केलं तर ह्या ब्रॅकेट पहा, न्यूमरेटरला जो ब्रॅकेट आहे I⁵8 प्लस I⁵6 प्लस I⁵4 प्लस I² प्लस 1, डिनॉमिनेटरला पण तोच ब्रॅकेट आहे. याचाच अर्थ हा ब्रॅकेट कंप्लीट या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. हा ब्रॅकेट पूर्ण या ठिकाणी कॅन्सल होईल, म्हणजे काय राहतं फक्त I⁵584 अपॉन I⁵574. मग A⁵m अपॉन A⁵n असं जर असेल तर A⁵m-n लिहिता येईल आपल्याला. पहा, A⁵m म्हणजे I⁵584 अपॉन I⁵574 म्हणजे
I raised to 584 minus 574 लॉज ऑफ इंडायसिस नुसार. अजून इथं आपण पॉवर ऑफ आयचा कन्सेप्ट यूजच केला नाही. ओके, डायरेक्टली आपण आपल्या नेहमीच्या लॉज ऑफ इंडायसिस नुसार सॉल्व्ह करतोय एक्झाम्पल. सो आय रेस टू 584 मायनस 574 मीन्स आय रेस टू 10 येणार आहे. ओके, आता आय रेस टू 10 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते आपल्याला. सो आता हा 4 पेक्षा मोठा नंबर आहे. सो 4 ने डिवाइड जर केला तर 4 इंटू 2 म्हणजे 8 प्लस 2 येणार आहे. सो आय रेस टू 4 इंटू 2 प्लस 2. ओके, सो आय स्क्वेअर इथे 2 रिमाइंडर आला पहा पुन्हा. सो 2 जर रिमाइंडर आला तर आय रेस टू 4 इंटू 2 इंटू आय स्क्वेअर लिहिला. आता आय रेस टू 4 इंटू एन म्हणजे 1 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. 1 इंटू -1 इट गिव्स -1. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि पॉवर्स ऑफ आय याच्यावरची काही एक्झाम्पल सोडवलेले आहेत. तर ही सगळी एक्झाम्पल व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे. असाइनमेंट नंबर 2, फाइंड ए अँड बी इफ a मायनस बी प्लस ए प्लस बी आय इज इक्वल टू ए प्लस 5y. या ठिकाणी रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचे आणि त्यानुसार इक्वेट करून हे ए मायनस बी इक्वल टू ए प्लस बी इक्वल टू 5 घ्यायचं आणि सायमल्टेनियस सोडवून ए बीच्या व्हॅल्यू काढायच्या. एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी अँड स्टेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिलं 2 प्लस 3i 2 मायनस 3i यांचा मल्टिप्लिकेशन. सेकंड आहे 2 कॉम्प्लेक्स नंबर न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन मध्ये दिले, डिनॉमिनेटरला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा अर्थ इथे डिव्हिजन पण करायची. थर्ड एक्झाम्पल आहे इथे एक कॉम्प्लेक्स नंबर हा -3 आहे स्क्वेअर रूट मध्ये. सो स्क्वेअर रूट ऑफ 3i लिहिता येतो. इथे पण स्क्वेअर रूट ऑफ 3i लिहिता येतो. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. थर्ड एक्झाम्पल, इव्हॅल्युएट फर्स्ट आय रेस टू 37 प्लस 1 अपॉन आय रेस टू 67. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 1 प्लस आय रेस टू 10 प्लस आय रेस टू 100 मायनस आय रेस टू 1000. नेक्स्ट एक्झाम्पल, if a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I, then prove that a square plus b square equal to 1. अशा पद्धतीचं एक्झाम्पल झालेलं आहे. तर तुम्ही याला रॅशनलायझेशन करा. तर इथे तुम्ही कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करू शकता. 1 प्लस आय ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळतील. तर ए आणि बी च्या व्हॅल्यूज इथे पुटअप करायच्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर च्या ठिकाणी पुटअप करून तर LHS मध्ये पुटअप केला तर आन्सर तुम्हाला 1 मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने ही एक्झाम्पल सगळी सोडवायची आहेत. ओके, थँक्यू.